तू झालंय मला शांत बस. तर काय झालं? चांगलं झालं आहे बाबा आज मस्त. रोज असते की रे? नाही नाही आजच फक्त आहे चांगलं. तर बघा गाणं ऐकत काम सुरू आहे मम्मीचं. कार की बातों में कहीं भीग न जाए रे ना. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग अँड कसं काय. तर गाईज बघा आता अनन्य माझ्यासाठी बनवायला आले चहा अद्रक टाकून. ॲक्च्युली आज जरा असं लेट उठलो, मला चहा राहिला नाही त्यामुळं मग मला बनवून द्यायला लागला चहा. आता छोट्याशा लगेच चहा बारकी वाचायला ठेवलं, लगेच चहा पडते बाहेर. इथं स्वच्छता सुरू आहे सकाळी सकाळी एकदम थंड वातावरणात. हे बघा बुके, बघा इथं बुके झाला पूर्ण. काय स्वच्छता सुरू आहे बाबा. हिची मम्मी सगळं क्लीन केलं, तिखंड करत आली. आता हे सगळा कचरा, हा सगळा कचरा गाईज आम्ही फेकणार नाही, कारण की ही सोनं आहे खरं. ह्याला आम्ही किचन म्हणजे वेस्ट झाडांमध्येच टाकणार बुडात, कारण की ह्याला वाळू देणार आणि चांगल्या फळांच्या झाडात नाही. आपल्या नारळाच्या आळ्यात माती हे करायची, साईडला काढायची आणि ते खाली दाबायचं आणि त्यावर माती टाकायची. असं करणार. म्हणजे काय होतं, कंपोस्ट होते. कंपोस्ट चांगला होते, पानं कुजून माती होऊन जाते ते. ही कंपोस्ट होते खरा. काजू बदाम पिस्ता इलायची चारोळी आणि हे सगळं मिक्स करून मम्मी बनवायला खीर. इथं शेवाळ्याची खीर म्हणजे शिरकुर्मा. सो आता जस्ट भाजले ही काजू बदाम पिस्ता, हे सगळंच ह्यात घेतलं आणि भाजलं. आता मम्मी इलायची टाकल्या भाजायला. चांगलं झालं आहे बाबा आज मस्त. रोज असते की रे? नाही नाही आजच फक्त आहे चांगलं. 3 तास मी किचन मध्ये असते. मजा आला गाईज. आयडिया करत राहायचा. आणि हे बरणी आहेत छोट्या छोट्या चांगल्या. आता या बरणीमधून गाईज, या बरणीमध्ये ठेवलंय मुखवास. पण आता यात मम्मी चमचा कसा ठेवायचा? तोडून ठेवायचा. आता तसा बसत नाही तर तोडून ठेवायचं. मग काय करायचं? ए नाही, छोटा चमचा आणायला पाहिजे. तर गाईज इथं बघा आता मम्मीने भाजी कसली भारी बनवल्या. वा वा, तोंडाला पाणी सुटलं. हे असं घ्यायचं काय, लिंबूच बी निघतंय. तर हे आहे मोठी मिरची, लांबडी मिरची, भरली मिरची आणि त्यात लिंबूचा रस वगैरे टाकून एकदम भारी बनत्या काय, चटक मटक खायला लय भारी. ते आहे खीर आहे आज जेवणामध्ये चांगलं आहे. हा काय आणले का? एवढं काय आणले? बापरे, एवढं आणलं दही दूध. तर गाईज आता जस्ट आतून माल आणलाय, राहिलेला सामान जो महिना मंथला माल आणलेला तो संपत जातोय आणि मग थोडं थोडं मध्ये आधी आणायला लागते. असं तेव्हा दही ते आणले, ताक बी. कलर कसा वाटतं हे गाईज नक्की सांगा. आणि हे मी म्हणजे हा वेल होता एक्स्ट्रा ऑर्डर केला होता, तो इथंच होता पण व्हाईट होता. नाही चांगलं दिसत आहे ना तेच. अगं मी सहज अडकवलं आहे. मी काय केलं त्याच्यावर व्हाईट होतं ना, व्हाईटवर अडकवलं होतं. हे व्हाईट भिंत होती तेव्हा व्हाईटवर लावलं होतं, पण ते काढून ठेवलं असंच अडकवलं. आता काढतो, इथं लावतो. हां. आणि आम्ही जी गोल्डन प्ले बटन अजूनपर्यंत आम्ही लावलं, हे बघा हे वॉल अजून खराब आहे पूर्ण. हे वॉल जे केले तसे आम्हाला ती वॉल करायचे. प्ले बटन येऊन राहिलेत, पॅकिंग करून ठेवलेत आम्ही. हाय असं जे लावायचेच झालं नाही एवढे. आता येऊन मला वाटते 3-4 वर्ष झाली. हा प्ले बटन 3-4 वर्ष झाले आम्हाला लावायचंच झालं नाही. थोडंफार मग आता आम्हाला जरा घाई करायला पाहिजे. आता इथं फिल्म बनवणार आहे आणि आता तिथं प्ले बटन दिसेल तुम्हाला लवकरच. इथं चालू आहे चिवडा खायचा. खा कंटिन्यू. हा पापड, सॉरी विसरलो का, चिवडा. आहे कटिंग. आमच्या हिरोईन काल कटिंग केलं गाईज. बघा कटिंग कशी आहे विहान, तुला कशी वाटली? छान वाटली ना. बघा कटिंग किती भारी केलं. दाखव रे, 0 कट केलाय. तर बघा गाणं ऐकत काम सुरू आहे मम्मीचं. कार की बातों में कहीं भीग न जाए रे ना, एडन बन आला रे. खालच्या डब्यातलीच काढली. तांदळाच्या डब्यातलीच काढली. खालच्या डब्यात बघितलं नाही. डायलॉग माहिती आहे ना? दादा दीदी त्या रात्री
तिकडे बघायला दादा 4 वाजल्यात. हे ह्याचं काम करते, हे ह्याचं काम करते. तिथं चहा बनवला, आता चहा पिणार आहे. पुसा लावले बघा, 8 जाऊन पुसा लावले. कसं आहे सो गाईज, आता आम्ही चाललोय बाहेर खायला चटक मटक सगळी पूर्ण फॅमिली. विहान आम्ही पण नीट कार्टून बघत बस. कार्टून पण बघत बस. असं म्हणायचं नाही. पप्पा पण येणार आहे. बसतं म्हणायचं. शांत बस काय. हा आई पण बसत्या, तुमचं तुम्ही जावा म्हणा, मी आणि आई थांबतो. नाही बसत मला, आपण जायचं आहे. चला चला, गाडीतनं चाललंय, तयारी झाली सगळ्यांच्यात. तू झालंय मला, शांत बस. काय झालं क्या कहू ये. अरे आम्ही उजेड तर नीट देते. संपलं तेवढं, शेवटला उजेड भूतावून झालं माझं. हे का हसायला लागले रे, हसायला लागले का बिहान? तू सिक्रेट आहे. अरे देवा, असं काय आम्ही गेलो होतो बाहेर काहीतरी खायसाठी चटक मटक. आम्हाला भेळ पाणीपुरी वगैरे लई खाऊ वाटत होतं, पनीर चिल्ली ते. सो आज आम्ही सगळी फॅमिली मिळून बाहेर गेलो. जेवण बनवलंच नाही घरी, जेवण होतं पण आम्हाला खायची इच्छा नव्हती. आज लई दिवस झालं कोण गेलं नव्हतं बाहेर, त्यामुळं सो सगळ्यांनाच घेऊन आम्ही गेलो, खाऊन पिऊन आलो. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असं राहू द्या. लव्ह यू गाईज, बाय. Aku lihat dekat di depan,